आज मी ज्या महान योद्ध्याबद्दल बोलणार आहे तो फक्त एक राजा नव्हता, तो स्वाभिमानाची ज्वाला होता, तो पराक्रमाची वीज होता, तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, आपले शंभूराजे. शिवरायांचे सुपुत्र म्हणून जन्म घेणं ही मोठी गोष्ट होती, पण त्या नावाला साजेसं कार्य करणं हे अधिक मोठं होतं. लहान वयातच त्यांनी संस्कृत, फारसी, मराठी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवलं. ते केवळ तलवारीचे नव्हे तर विद्वत्तेचेही धनी होते. शंभूराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली तेव्हा परिस्थिती अत्यंत कठीण होती. चारही बाजूंनी शत्रू होते. औरंगजेब स्वतः दक्षिणेत उतरला होता, पण शंभूराजे डगमगले नाहीत. त्यांनी सिंहासारखं लढणं निवडलं. त्यांना पकडलं गेलं, त्यांच्यावर अमानुष अत्याचार झाले, पण इतिहास साक्षी आहे, त्यांनी कधीही धर्म सोडला नाही, स्वाभिमान सोडला नाही आणि स्वराज्याचा विचार सोडला नाही. त्यांनी दाखवून दिलं, प्राण जाईल पण मान नाही. आजच्या तरुणांनी शंभूराजांकडून शिकावं. संकट आलं तरी हार मानायची नाही. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगा. अन्यायासमोर कधीही झुकू नका आणि सर्वात महत्त्वाचं स्वाभिमान जपा. शंभूराजांचं बलिदान म्हणजे पराभव नव्हता, तो स्वराज्याच्या विजयाचा पाया होता. चला आपण सर्वजण ठरवूया, आपल्या जीवनात प्रामाणिकपणा, धैर्य आणि स्वाभिमान जपूया. जय शंभू राजे.